कथा निमाची निमा. लेखक रत्नाकर मतकरी. भाग 2. वेडी, माझी निमा वेडी? नाही, असं होऊन चालणार नाही. पण मेहता अतिशयोक्ती करीत असला पाहिजे. खूप मुले अगदी अनाथ असतात. सगळी काय थोडीच वेडी होतात. त्यातून निमा तर अतिशय शहाणी आहे, अतिशय समजूतदार आहे. तिला काय होणार आहे? पण मग ती बाहुलीला कशी मारते? त्याविषयी मेहताला सांगण्याचा धीरच मला झाला नाही. त्यानंतरच्या पत्रात बायोने लिहिले होते की मी तिला लिहायला वाचायला शिकवू लागली आहे. तिची प्रगती चांगली आहे. तिला तुझी आठवणसुद्धा येत नाही. ती इथे खूप रमली आहे. तुझी मुलगी खरोखरच शहाणी आहे. एका गोष्टीत मात्र तिच्या वागण्याचा अर्थच कळत नाही. आणि ती भयंकर ओळ शेवटची होती. काल तिने आपल्या बाहुलीला तापलेली पळी घेऊन डाग दिला. कसे शक्य होते? इतकी क्रूरता कोठून आली असेल निमाच्या अंगात? माझी सदाफुलीसारखी नाजूक कोवळी निमा असले भयंकर कसे काही येत असेल तिच्या डोक्यात? आणि कुणाच्या संदर्भात? आपल्या जीव की प्राण बाहुलीच्या? असे काय कारण झाले असेल की ज्यामुळे तिला ती बाहुली आवडेनाशी झाली असेल? नव्हे, ती तिचा इतका द्वेष का करू लागली असेल? असे तर नसेल की बायोपत्रांतून हे खोटेच लिहित असेल? पण असे तिने का करावे? हीच एक गोष्ट तिने खोटी का लिहावी? तिला जर निमाविषयीची तक्रार करायच्या असतील तर त्या तिला इतर अनेक गोष्टींविषयी करता येतील. याच एका गोष्टीविषयी तिने तक्रार का करावी? बरे, त्यातही तक्रार केलेली नाही, नुसते आश्चर्य व्यक्त केलेले आहे आणि घडलेले कळविले आहे. मला मेहताच्या शब्दांची आठवण झाली. खरोखर निमाच्या डोक्यात काही बिघाड होऊ लागला असेल तर? हे अगदीच अशक्य आहे, कारण निमा जशी शहाणी आहे तसेच तिचे मन अतिशय संस्कारक्षमही आहे. प्रत्येक गोष्टीचा तिच्या मनावर चटकन फार खोलवर परिणाम होतो. मी तिला वेगळे ठेवण्याचा एकाएकी घेतलेला निर्णय, माझ्यापासून दूर राहिल्यामुळे तिला आलेली परोपकाराची भावना, बायोचे रंगरूप, घरात बरोबरीच्या मुलांचा अभाव, घरातील ते उदासवाणे वातावरण, या सगळ्यांचा तिच्या मनावर परिणाम झाला नसेल कशावरून? पण इतका? ती भाबडी, गोड स्वभावाची पोर बाहुलीला तापलेल्या पळीने डाग देण्याइतकी क्रूर का व्हावी? मी घाबरून गेलो. काहीही झाले तरी निमाला परत घेऊन यायचे असा मी निश्चय केला. पण रजा मिळणे अशक्य होते. मुळात आधी आम्ही मोजकेच लोक होतो आणि आधी या सगळ्या योजना फार काळ रेंगाळल्या होत्या. तेव्हा आता ठराविक मुदतीत त्या पुऱ्या करण्याच्या कामाची एकच झुंबड उडाली होती. वरून एकसारख्या तारा येत होत्या. रात्रंदिवस करूनही काम आटोक्यात येत नव्हते. त्यातून सारखी ठिकाणे बदलत जात होती. एकाच वेळी 4 कामांवर लक्ष ठेवावे लागत होते. काय झाले असेल निमाचे? बायोच्या पत्राची मी चातकासारखी वाट पाहत असे. त्यातून ती कधी गहाळ होत, कधी मुक्काम बदलल्यामुळे उशिरा येऊन पोहोचत. आणि एके दिवशी निमाचेच पत्र आले. पत्र म्हणजे काय? बायोच्या पत्रात एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत वेड्यावाकड्या अक्षरात 4 ओळी लिहिल्या होत्या. 4 ओळीत मिळून एवढेच लिहिले होते: पप्पा, तुम्ही लवकर या. मी खुशाल आहे. माझी निमा मरणार आहे. त्या शेवटच्या वाक्याने मी थिजून गेलो. मी खुशाल आहे हे जितक्या शांतपणे लिहिलेले होते तितक्याच स्वस्थपणे तिने तिची बाहुली मरणार असल्याची बातमी दिली होती. मला काही अर्थ लागेना. मला लवकर बोलविण्याचा या गोष्टीशी संबंध असेल का? की ते सहजपणे लिहिले असेल? बरे, सोबतच्या बायोच्या पत्रात याचा काहीही खुलासा नव्हता. याचा अर्थ काय समजायचा? निमा खरोखरच भ्रमिष्ट झाली असेल का? पण मग त्याबद्दल बायोने काहीतरी लिहिले असेल. असे वेडेपर फार वाईट. त्यातून काहीही निष्पन्न होण्याचा संभव आहे. बाहुली मरणार आहे. निमाच्या मनात बाहुलीला ठार मारण्याचे विचार तर नसतील? जी मुलगी बाहुलीला मारू शकते ती एखाद्या वेळी जिवंत माणसावर? ती बायोला तर काही करणार नसेल? किंवा स्वतःला? बाप रे! माझ्या मनातील कोलाहल थांबेना. आत्ताच्या आत्ता जाऊन या प्रकारामागील रहस्य उलगडले पाहिजे असे वाटू लागले. मी भराभरा रजेचा अर्ज लिहिला. तो घेऊन मी स्वतः आमच्या वरिष्ठांकडे गेलो. त्यांनी ते वाचले. ते मला म्हणाले, यावेळी तुम्ही रजेवर जाताय? परिस्थिती किती आणीबाणीची आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? आणि माझी परिस्थिती? तुम्हाला काहीतरी करून वेळ मारून नेता येईल, पण माझी मुलगी, मला तिच्याशिवाय या जगात दुसरे कुणीही नाही. तिचे काही बरे वाईट झाले तर कोण तिला परत आणील? मी अर्थात फक्त एवढेच म्हटले की मला परिस्थितीची कल्पना आहे. आणि तरीही, होय, माझी मुलगी आजारी आहे, मला गेलंच पाहिजे. माझा नाईलाज आहे, मला गेलंच पाहिजे. माझ्या या उत्तराने ते चमकले. माझी गरजही त्यांच्या ध्यानात आली असावी आणि माझी रजा मंजूर झाली. दुसऱ्या दिवशी सकाळची गाडी होती. संध्याकाळी मला मेहता भेटला. मी त्याला माझा निर्णय सांगितला. त्याने माझे अभिनंदन केले. बेस्ट लक असेही म्हणाला. रात्रभर मला झोप आली नाही.
नाना चमत्कारिक स्वप्ने पडत होती. विचित्र भास होत होते. नीमा हसत हसत छातीला कात्री भोसकून घेते असे स्वप्न पडून मी एकदा ओरडत जागा झालो. एकदा मी तिचा देह हातावर घेऊन स्मशानातून चाललोय असे मला दिसले. सगळे मलाच खुनी म्हणतायत असा मला भास झाला. मी बायोच्या घराशी पोहोचलो तेव्हा उन्हे कलली होती. निवडुंगाला रक्तासारखी लाल लाल फुले आली होती आणि सबंध घरात स्मशान शांतता पसरलेली होती. मी क्षणभर तसाच उभा राहून कानोसा घेतला. घरात नेहमीसारखा उदासवाना काळोख होता. त्या काळोखात मी चारी खोल्या फिरून पाहिल्या. अगदी कोठीच खोलीसुद्धा. पण कुणाचाच पत्ता नव्हता. नीमाचा की बायोचा. अजून दिवे लागणी झाली नव्हती, पण चूल मात्र पेटलेली दिसत होती. मी माडी चढू लागणार इतक्यात शेवटच्या पायरीवर मला काहीतरी दिसले. ती नीमाची बाहुली होती. पण आता तिचे काय भूत झाले होते? जागोजागचे कपडे फाटलेले होते, जळले होते. ठिकठिकाणचा रंग खरवडलेला होता. चावल्यामुळे कपडे फाटलेही होते. हात मुडपला होता आणि एक पायही सुटला होता. एवढा पुरुषासारखा पुरुष मी, पण ती बाहुली हातात घेताना माझ्या घशात आवंढा दाटून आला. एकूण बायूने नीमाविषयी लिहिले ते सारे खरे होते तर. एवढ्यात कुणीतरी खदखदून असल्याचा आवाज आला. मी दचकून आजूबाजूला पाहू लागलो. दुसऱ्या क्षणी मला एक किंकाळी ऐकू आली. किंकाळीची दिशा मला बरोबर समजली. मी धावतच माडीवर गेलो. माडीवर नीमा किंकाळ्या फोडीत होती आणि बायू खदाखदा हसत होती. एका हाताने तिने नीमाचा दंड गच्च पकडला होता आणि दुसऱ्या हातातील चिमट्यात पकडलेला लालबुंद निखारा ती तिच्या पुढे नेत होती. मला पाहताच तिने नीमाचा दंड सोडला. नीमा धावत येऊन मला बिलगली, पण दुसऱ्याच क्षणी खाली कोसळली. मी तिला उचलायला खाली वाकलो तोवर बायो खाली पळून गेली. नीमा बेशुद्ध होती. तिचे अंग भयंकर तापलेले होते. मी तिला हातावर उचलून घेऊन खाली आलो. बायो, मी 2-3 हाका मारल्या. बायो, बायो. हाका घरभर घुमल्या, पण बायो घरात नव्हतीच. तिच्यावर घालवायला मला वेळही नव्हता. मी बाहेर आलो. रस्त्यावरच मला टांगा मिळाला. जमेल तेवढ्या लवकर तो सरकारी इस्पितळाकडे पिटाळायला सांगितले. रात्रीपर्यंत नीमा शुद्धीवर आली. मेंदूवर जबरदस्त ताण पडल्याने तिला ताप आला होता. डॉक्टर म्हणाले की हा ताण वाढला तर ती जिवंतही राहिली नसती. तिच्या अंगावर भाजल्याच्या, मारल्याच्या जखमा पाहताना मला एकसारखी त्या बाहुलीची आठवण होत होती. शुद्धीवर येतच तिने पहिला प्रश्न केला. माझी नीमा कुठं आहे? जिवंत आहे की मेली? मी तिला म्हटले, आहे ती. अगं, बाहुली कशी मरेल? नीमा म्हणाली, अहो, तिला ताप येतो हल्ली. मी तिची समजूत काढली. नाही नीमा, आता मी आलोय ना, आता काहीही होणार नाही. सगळं ठीक होईल. पप्पा, माझी नीमा किती शहाणी आहे माहिती आहे का तुम्हाला? नीमा म्हणाली, तिला इतकं मारलं, इतकं भाजलं, तिचा हात मुडपला, तरी देखील ती एकदासुद्धा रडली नाही. सरकारी डॉक्टरांनी परस्पर पोलिसांत वर्दी दिल्यामुळे बायोला अटक झाली. घरामागच्या रानात ती खदखद हसत बसलेली सापडली. पण स्वतःला मूळबाळ नसल्यामुळे तिच्या मेंदूवर परिणाम झाला आहे आणि विकृतीतच तिने नीमाचा छळ केला असा निर्णय डॉक्टरांनी दिल्यावरून तिला शिक्षा न करता उपचारासाठी वेड्याच्या इस्पितळात पाठवण्यात आले. बायोच्या पत्रात नीमाचा बाहुली म्हणून जो उल्लेख असे, त्यामुळे माझी दिशाभूल झाली. नीमाच्या लेखी ती नुसती बाहुली नव्हती, तर नीमाच होती आणि स्वतःला जसे वागविले जाई तसेच ती आपल्या नीमाला वागवीत असे. ही तिची सवय माझ्या ध्यानात असती तर मला केव्हाच या सगळ्या प्रकाराचा अर्थ लागला असता. तिने बाहुलीचा केलेला छळ द्वेषपोटी नव्हता, उलट तिला मनाविरुद्ध पार पाडावे लागलेले ते एक कटू सत्य होते. ही गोष्ट माझ्या लक्षात आली असती. ती यावी असा आणखी एक प्रसंग नंतर घडला. आजारातून बरी झाल्यानंतर नीमा आपल्या फाटक्या तुटक्या नीमालाच कुशीत घेऊन निजत असे. एके दिवशी तिला चकित करायचे मी ठरवले आणि एक नवीन बाहुली विकत आणून तिच्या कुशीत ठेवली. उठल्याबरोबर नीमाने किंकाळी फोडली. माझी नीमा गेली. मी म्हटलं, ही काय आहे? नीमा म्हणाली, ही माझी नीमा नाही, ही बाहुली आहे. मी म्हटले, अगं, ती नीमा कशाला तुला आता फाटकी तुटकी? यावर नीमा म्हणाली, काय झालं फाटकी तुटकी असली तर? तुम्ही मला आत्तेकडून घेऊन आलात तेव्हा मी नव्हते का आजारी? मी निरुत्तर झालो. कथा